नमस्कार मित्रांनो, आज आपण 10वीचा वर्ग समीकरणामधला सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक 2 घेणार आहोत. तर प्रश्न आहे, पुढील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. आता त्यातला पहिला जो प्रश्न आहे बघा, x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. आता दिलेलं जे समीकरण आहे त्याची तुलना आपल्याला ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी आपल्याला करायची आहे. मग आता समीकरणाची तुलना करताना बघा, सेम ह्याच्यामध्येच ह्या फॉर्मॅटमध्येच हे दिलेलं समीकरण आहे. मग ह्यातल्या आपल्याला a, b आणि c च्या किमती काढायच्या. मग a ची किंमत किती येईल? 1 येईल, b ची येईल 7, c ची येईल वजा 1. आता ह्या दिलेल्या किमती आपल्याला विवेचक बरोबर b चा वर्ग वजा 4ac ह्या सूत्रामध्ये त्या किमती आपल्याला काय करायचे, बसवायच्यात. मग बघा, b चा वर्ग म्हणजेच कोणाचा वर्ग? 7 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले वजा 1. 7 चा वर्ग 49 वजा 4 एक्के 4 आणि परत वजा 1. 49 गुणिले वजा गुणिले वजा अधिक 4 एक्के 4. इथं झाले 53 53. म्हणजेच आपल्या विवेचकाची किंमत किती आली तर 53 आली. आता दुसरं समीकरण बघूया. 2y चा वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. आता हे दिलेले समीकरण आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ह्या समीकरणाशी याची तुलना करायची. तर ते समीकरण त्याच फॉर्मॅटमध्ये आहे, त्यामुळे तुलना करायची आता आपल्याला एवढी गरज पडत नाही. आता a ची किंमत किती येईल? 2, b ची येईल वजा 5, c ची येईल 10. आता आपलं विवेचकाचं सूत्र वापरूया. विवेचक बरोबर b चा वर्ग वजा 4ac. आता इथं किमती भरूया. b चा वर्ग किती येईल आपला? वजा 5 चा वर्ग वजा 4 गुणिले 2 गुणिले c म्हणजे 10. 5 चा वर्ग किती येईल? 25 वजा 4 दुने 8 गुणिले 10. आता 25 वजा 10 गुणिले 8 80. 80 मधून 25 आपण वजा करूया, म्हणजे इथं मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल, ते म्हणजे वजा 55. आपली विवेचकाची किंमत किती आली? वजा 55. आता तिसरं शेवटचं एक एक्झाम्पल आहे बघा. वर्गमुळात 2x x चा वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. आता आपल्याला इथं a b c च्या किमती काढूया. पहिल्यांदा आपण ax वर्ग अधिक bx अधिक c ह्याच्याशी त्याची तुलना करू. मग तुलना केल्यानंतर काय होतं, इथं ए बी सीच्या किमती आपल्याला मिळत आहेत. मग याची किंमत किती येईल?
वर्गमुळात 2. बीची किंमत येईल 4 आणि सीची किंमत येईल 2 वर्गमुळात 2. मग विवेचक बरोबर बीचा वर्ग वजा 4ac. बीचा वर्ग काय येईल 4चा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत किती आहे वर्गमुळात 2 गुणिले सी किती आहे 2 वर्गमुळात 2. आता इथं 4चा वर्ग 16, इथं वजा 4 दुने 8 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2 बाहेर येतील. त्याच्यानंतर 16 वजा 8 दुने 16, 16तून 16 गेले 0, म्हणजे आपल्या विवेचकाची किंमत किती आली इथं 0 आली. आता त्यातला जो तिसरा प्रश्न विचारलेला आहे बघा की विवेचकाच्या किमतीवरून पुढील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. आता त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. जसं मगाच्या प्रश्नामध्ये आपण केलं त्याच पद्धतीने इथं आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करूया. मग इथं एची किंमत किती येईल आपली 1, बीची येईल वजा 4, सीची येईल 4. मग अशी विवेचक काढला त्या पद्धतीनेच इथं सुद्धा विवेचक काढायचं आहे. विवेचक बरोबर बीचा वर्ग वजा 4ac. बी किती येईल आपला वजा 4 वजा 4 गुणिले 1 गुणिले 4. इथं वर्ग 4चा वर्ग येईल 16 वजा 4 एके 4 गुणिले 4, 16 वजा 4 गुणिले 4 16. इथं येईल परत 16तून 16 गेले 0. मग आता इथं काय आलंय बघा की विवेचकाची किंमत 0 असल्याने या वर्ग समीकरणांची दोन्ही मुळे वास्तव आणि समान असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याचं मुळे काय कसे येणार वास्तव आणि समान. त्यानंतर दुसरं इक्वेशन आहे बघा 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. आता इथं सुद्धा आपण काय करायचं आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी आपल्याला तुलना करायची. मग एची किंमत किती येईल 2, बीची येईल वजा 7, सीची येईल 2. मग विवेचक बरोबर बीचा वर्ग वजा 4ac. बीचा वर्ग येईल वजा 7चा वर्ग वजा 4 गुणिले ए किती आहे 2 गुणिले सी आहे 2. 7चा वर्ग 49 वजा 4 दुने 8 गुणिले 2, 49 वजा 16, 8 दुने 16. आता 49 मधून 16 गेले 33 राहिले. आता इथं काय झालेलं आहे विवेचक कसा आलेला आहे 0पेक्षा मोठा आलेला आहे. त्यामुळं वर्ग समीकरणाची मुळं कशी असणार आहेत वास्तव आणि असमान. ठीक आहे, त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे mचा वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0.
आता इथं सुद्धा आपण काय करणार आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याची तुलना करून ए बी सीच्या किमती आपण काढणार आहोत. ए ची किंमत येईल 1, बी ची येईल 2, सी ची येईल 9. मग विवेचक बरोबर बीचा वर्ग वजा 4ac. बीचा वर्ग येईल इथं 2चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 9. 2चा वर्ग 4 वजा 4 एक्के 4 गुणिले 9. 4 वजा 9 चोक 36. आता इथं 36मधून 4 जातील तर किती राहतील, 32 वजा 32 हे आपलं विवेचकाची किंमत येईल. मग आता इथं काय झालेलं आहे, विवेचक कसं आहे, शून्यापेक्षा लहान आहे, धन आहेत, ऋण आहे तो. म्हणजेच या वर्ग समीकरणाची मुळे कशी येतील, वास्तव संख्या नसतील. वास्तव संख्या नसतील. आता त्याच्या पुढचा एक क्वेश्चन दिला आहे बघा. पुढील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा. बघा, पुढील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, के ची किंमत काढायची आहे. आता समीकरण काय दिले बघा, 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. आता इथं आपल्याला ए बी सीच्या किमती काढायच्या, जे आपण ax वर्ग अधिक bx अधिक c ह्या समीकरणाशी तुलना करून त्याच्या किमती काढूया. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. मग a ची किंमत किती येईल, 3, b ची किंमत येईल k आणि c ची किंमत येईल 12. आता ह्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत त्या विवेचकाच्या ह्याच्यात सूत्रामध्ये भरूया. विवेचक बरोबर b वर्ग वजा 4ac. बीचा वर्ग म्हणजेच कशाचा येईल, केचा वर्ग वजा 4 गुणिले ए किती आहे 3 गुणिले सी आहे 12. के वर्ग तसाच राहील, वजा 4 त्रिक 12 गुणिले 12. के वर्ग बरोबर अधिक गुणिले वजा 12चा वर्ग 144 येतो. आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. मग विवेचक बरोबर काय यायला पाहिजे, विवेचक बरोबर के वर्ग वजा 144 बरोबर 0. म्हणजे सुरुवातीला इथं विवेचकाचं सूत्र येईल बी वर्ग वजा 4ac बरोबर 0. मग येईल आपलं के वर्ग वजा 144 बरोबर 0. कारण मुळं कशा आहेत असं सांगितलेलं आपल्याला की वास्तवानी समान आहेत. त्याच्यानंतर ह्याला विधान आपण 1 म्हणू, ह्याला 2 म्हणू. मग आता इथं के वर्ग तसाच राहील बरोबर. हे 144 जे वजा आहेत ते या बाजूला होतील, नुसतं 144. आता इथं स्क्वेअर आहे, मग ह्या दोघांचा जर स्क्वेअर रूट घेतला तर के बरोबर 12 आपले केची किंमत निघते. मग के बरोबर अधिक वजा 12. मग के बरोबर 12 येईल आणि के बरोबर वजा 12 येईल. अशा केच्या 12 आणि
-12 अशा दोन किमती येतील.